नमस्कार. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं जग भासमान आहे, पण खरोखर माणसाच्या मनामध्ये शंका अशी असती, एवढं सत्य दिसतं आणि ह्याला भासमान म्हणायचं कसं? पहा, शंका असतेच, पण शंकेचं निरसन बी व्हायला पाहिजे ना. म्हणून भासमान कसं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडासा विचार करा. आपल्याला एक रज्जू सर्पाचा दृष्टांत मी सांगतो. एवढ्यात पुराण झाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. तुम्ही जरा याचं शेवटचं आणि पुढच्या व्हिडिओ मधलं विचार करून ते जुळवून घ्या. रात्रीच्या वेळेस कडोस पडायच्या वेळेला आपल्याला एखादा दोरखंड दिसलं आपण चालताना, तर त्या दोरखंडाला आपण साप म्हणून पाठीमागं सरतो आणि बाकीच्यांना आवाज देतो की इथं साप आहे म्हणून. साप आहे म्हणून आवाज दिला तर बाकीची येतात, काठे घेऊन येतात, कोण काय घेऊन येतात, हातामध्ये मारायला बॅटरी घेऊन येतात. सर्वजण बाजूनी उभे राहतात लांब अंतरावर की साप आहे, आपल्याला काही इजा पोचवल म्हणून उभे राहतात. पाठीमागून बॅटरीवाला येतो आणि बॅटरी दाबतो, तर त्या उजेडामध्ये असं दिसतं की हा साप नसून एक दोरखंड पडलेला आहे. पहा, विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आतापर्यंत साप होता, सर्वजण विजा पोचू नये लांब उभे राहिली होती, पण ज्यावेळेस ज्ञानाच्या दृष्टीने बॅटरीने ती पाहिलं त्यावेळेस तो साप नसून दोरखंड आहे. आता मला सांगा, आता लांब उभं राहायची काही गरज आहे का? जवळ गेलं हाताने उचलला तरी काही होत नाही, कारण तो साप नाही. याचं ज्ञान झालं. त्याप्रमाणे माणसाला जगताचं जर ज्ञान झालं की हे खरोखर भासमान आहे, तर आपल्या निश्चितपणे लक्षात येईल की हे जग रज्जू सर्पाप्रमाणे भासमान आहे. या जगतामध्ये अगदी भास सोडून दुसरं काय नाही, कारण माऊलीने विचारसागरात अजातवादात तेच म्हटलेलं आहे. नव्याने सर्व खोटं आहे हे शास्त्र पुराण वेद सर्व सांगतं, पण वेगळ्या परीने सांगतं म्हणून लक्षात येत नाही. सांगायचं तात्पर्य हे भासमान आहे. याचा अनेक खुलासा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. हे रामकृष्ण हरी.